मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मुठे खेकडे पकडण्यासाठी. मुठ्या किंवा किरवे लोकाला माहितीच आहे सर्वांना. तर ते पकडायला आलो आहे. आता साधारण रात्रीचे 10 वाजलेले. आपण आज मावळ तालुक्यामध्ये आहे, कारण पुण्याकडल्या भागात तर मुठे सापडत नाही आहे. जर आपल्याला मुठे सापडले जास्त तर काय पकडणार नाही, 7 ते 8 ते 10 सापडले तर भरपूर होणार आहे. सापडले तर आपण त्याची रेसिपी पण करणार आहे. बऱ्याच लोकांचा असा समज होईल की इतक्या उशिरा मुठे पकडायचं काय कारण सुरुवातीला आपण जे मुठे पकडतो ते पोकळ असतात, कारण ते हायबरनेशनमध्ये गेलेले असतात. आता बरेच दिवस झालेले, पाऊस चालू होऊन मुठ्या बाहेर पण आलेले आहेत, आता भरलेले असतात. त्यासाठी आपण थोडं उशिराच खेकडे पकडतो आहे. तर चला आता पाहूया आपल्याला खेकडे सापडतात का. आपल्यासोबत 2 मित्र पण आहे. एक बुवा म्हणून आपले मित्र आहे आणि दुसरे सोनू म्हणून आहे. सोनू तर काय आलेलं नाही आणि बुवाच्या हातामध्ये आता लाईट आहे. तर तुम्हाला पकडताना तर दाखवणारच आहे, कारण कॅमेरा माझ्या हातात असल्यामुळे खेकडे तर त्यांनाच पकडावे लागणार आहे. तर चला आता खेकडे पकडू. बघा मित्रांनो, हे बघा एक खेकडा आहे, पण लहान आहे त्यामुळे काही घेणार नाही आपण याला. पण आपण अशाच प्रकारचे खेकडे मुठेच पकडला आलेलो आहे आत्ता. हे बघा मित्रांनो, हे पाणी, हे बघा हा आहे ओढा. हे बघा इकडून ओढा वाहतोय, या बाजूने पाणी आलेलं आहे. आता आपल्याजवळची लाईट आहे ती इमर्जन्सी लाईट आहे, त्यामुळे जास्त लांबपर्यंत फोकस जात नाही. हे बघा पाणी किती उंचीपर्यंत गेलं होतं. बघा मित्रांनो, हा 3रा टप्पा आहे, 4था आहे माझ्या अंदाजे. हे बघा आता आपण हे पार करून चाललोय खेकडे पकडायच्या ठिकाणी. बघा पाऊस पण यायला लागलेला आहे, सापडलंय व आणि पळत येऊन पकडलंय. बघा जबरदस्त साईज आहे बघा. बघा मित्रांनो, खेकड्याची साईज बघा. बुवा दाखव बरं इकडे. बघा मित्रांनो खेकडा. हे बघा मित्रांनो, इथं एक दिसलेलं आहे. हे बघा मित्रांनो, एक पळत चाललाय. हे बघा साईज बघा मित्रांनो याची. बघा याची साईज. चारा घेऊन चाललं तुम्ही. हे बघा मित्रांनो, चारा घेऊन चाललाय. हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आता हे खेकडे हा चारा घेऊन जातात आणि त्यांच्या बिळामध्ये नेऊन ठेवतात. त्यानंतर हे खेकडे काय बाहेर येत नाही परत पुढल्या पावसाळ्याशिवाय. हे बघा, ए बाबा अरे मेरे को दे ना. हे बघा बघा बघा, नको नको डिस्टर्ब नको करू त्याला. घेऊन जा मित्रांनो, आपण ह्याला नाही पकडणार. हे बघा इथं एक चाललेलं आहे, पकड बरं बुवा. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटेल की मी खेकडे का नाही पकडत, कारण एकाच वेळेस माझ्या हातात एक मोठी लाईट आणि कॅमेरा दोन्ही वस्तू आहेत. बघा मित्रांनो, पाणी वाहतंय, हे भात आहे ह्या बाजूला. हे बघा हे पाणी वाहतंय. मित्रांनो, एका वेळेस किती लोक खेकडे पकडतात बघा इकडे. हे बघा, हे बघा. आता याच्यात आपल्या कॅमेरामध्ये लोक येत नाही आहे, पण त्यांच्या बॅटऱ्या येत आहेत बघा. हे बघा, हा तो परिसर आहे जिथं आपण खेकडे पकडायला आलोय. मित्रांनो इथं एक आहे. अरे अरे सापडली का? एकच नांगूड आहे, सिंगल नांगा का? हा बघा, अजून एक सापडलेली. बघा आता एका वेळेस किती जण जमा झालेले, एवढे सर्वजण खेकडे पकडायला चाललेले. बघा मित्रांनो, हा रोड आहे, हा ओढा आहे.
मित्रांनो एवढे झालेले आता. अजून थोडे बघणार आहे आणि मग जाणार आहे आपण. बघा मित्रांनो ते मोरीच्या खाली एक खेकडे गावलेली मस्त साईडची. बघा मित्रांनो इथे एक खेकडा आहे पाण्यामध्ये. आपण लांबूनच शूटिंग करतोय. आहे का बुवा तिथं का गेला? धरलेला आहे बघा बुवाने. बुवा लाकडाखाली आहे का? बघा मित्रांनो आता इथून वरती चाललेलं आहे. आपण खालीच थांबलो. ते वरती चेक करून येणार आहे खेकडा येतोय का. हे बघा ही परिस्थिती आहे. बघा हे पाणी वाहतं. बघा मित्रांनो गाडीच्या उजेडामध्ये हे बघा कैसा आहे. जाता जाता रस्त्याला सापडलाय बघा. अरे 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 जाणे नाही दे ना. गाईज बघा. हा गाईज फॉलो करा, सबस्क्राईब करा गाईज. लेट टाकत त्याला बघा. आता एका हातात बॅटरी असल्यामुळे बोला एका हाताने जारतोय. बघा मित्रांनो 2 गाड्या आहे. इकडे एका गाडीवर 2-3 जण आहे. आता खेकडे पकडून आपण घरी चाललोय. बघा मित्रांनो चूल पेटवलेली आहे. आता कांदा आणि खोबरं भाजायला ठेवतोय आपण. हे एकाच सरपणावरती 2 चुली आहेत त्याच्यामुळे ते थोडं साईडला आहे. बघा मित्रांनो कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे. आता वाटण काढायचंय. एवढे हे खेकडे आहेत साफ केलेले आणि त्यांचे नांगे. आणि हे बघा हे खेकड्यांचं मांद. तर आता बनवून घेतोय आपण. तर बघा मित्रांनो तेल टाकून घेतलेलं आहे. आता वाटण टाकून घेतोय. हे भाजलेला कांदा खोबरे आणि अजून फुटाणे आले लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण आहे. बघा मित्रांनो हा मसाला आहे. कांदा मसाला आहे, धने पावडर, जिरा पावडर, हळद आणि गरम मसाला असे हे बघा 5 प्रकारचे मसाले आहे. आता हे आपण त्या वाटणामध्ये टाकणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. तर बघा हे खेकड्याचं मांद पण आहे. आता हे मिक्स करून घेतोय. चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा खेकडे टाकून घेतोय. बघा ते नांगाची साईज कसली आहे एकदम खतरनाक. भरपूर झालेत मित्रांनो. खेकडे आपल्याला खूप सापडले होते पण आपण सर्व आणले नाही कारण आपल्याला एवढी गरज नव्हती. आपण रेसिपी पुरतेच खेकडे आणलेत बघा. आणि ते सुद्धा आता आपल्याला जास्तच होणार आहेत. पण हरकत नाही खायला लोक आहेत आपल्याकडे. हे बघा मित्रांनो ते खेकड्याचे जे पाय असतात छोटे किंवा ज्याला कुड्या पण म्हणतात ते आपण वाटून घेतलेलं आहे. हे त्याचं सूप आहे बनवलेलं. म्हणजे वाटल्यानंतर जे पाणी तयार होतं ते आहे. तर ते टाकलं तरच खेकड्याच्या भाजीला चांगली चव येते. बघा आता टाकलेलं आहे आपण व्यवस्थित हलवून. आता फक्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो अजून थोडं पाणी घातलेलं आहे.
हे बघा मित्रांनो, आपण आधी अजिबात मीठ टाकलेलं नाही, त्यामुळे आता थोडं जास्त टाकलेलं आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपले खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. बघा, व्यवस्थित शिजलेले आहे. बघा मित्रांनो, बघा कसलं गरम गरम भाजी. बस बस, फक्त रस्सा द्या, नको नको नको. बघा मित्रांनो, अशी भाजी आणि चपाती. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने झालेलं आहे. खाऊन बघतो कसं लागते. भाजी खूप मस्त झालेली आहे, कारण मिक्स प्रकारचे खेकडे होते. त्याच्यामध्ये किरवे किंवा ज्याला मोठ्या म्हणतात ते, आणि चिंबोरी किंवा ज्याला काळ्या पाटीचे खेकडे म्हणतात ते, हे मिक्स होते. त्यामुळे भाजी पण एकदम मस्त झाली. तर चला आता जेवून घेऊ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.